गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम आहे तुमचा माझ्या पहिल्या व्लॉगमध्ये. पहिला व्लॉग मी माझ्या मुलाचा बनवत आहे मुद्दामून, कारण मला त्याचाच पहिला व्लॉग बनवायचा होता. मला त्याला एक सरप्राईज ट्रीट द्यायची होती. सो त्यासाठी आम्ही शाळेतून डायरेक्ट गेलो कॅफेला. बिकॉज सकाळी तो स्कूलला जाताना खूप सॅड होता आणि मला त्याला हॅपी करायचं होतं. त्यामुळं मी ठरवलं की त्याला एक सरप्राईज ट्रीट देऊ आणि त्याला कॅफेला घेऊन जाऊ. असं तर मला माहिती आहे तो काय खातो, बट तरी मी त्याला बोललो की तुला काय खायचं ते तू सांग, मी ऑर्डर करते. मग त्याने मला पिझ्झा आणि फ्रेंच फ्राईज बोललं. मग आम्ही पिझ्झा आणि फ्रेंच फ्राईज ऑर्डर केलं आणि मी गप्पे मारत बसलो. तेवढ्यातच आमचं आलं फ्रेंच फ्राईज. मग आमचा फ्रेंच फ्राईज आल्यावर मी त्याला फीड केलं. आता तुम्ही म्हणताल तेवढा मोठा आहे, तुम्ही का त्याला फीड केला? मग फीड करण्यामागचं कारण हे होतं की फ्रेंच फ्राईज होते गरम, मग त्यामुळं मी त्याला फीड केलं गरम असल्यामुळं. बिकॉज तो खाल्ला किंवा तो जरी कसं फ्रेंच फ्राईज गरम असते आणि ते झटका बसू शकतं. मग त्यानंतर तो बोलत होता की मम्मा मी खाईन माझ्या हाताने. मग मी जस्ट चेक केलं की जास्ती गरम तर नाही. मग मी चेक करून त्याला दिला. त्यानंतर ना मधूनच तुम्ही बघू शकता की तिथे खूप मोठी अशी फ्रेंच फ्राईज होती. ते बघून तो एकदम एक्साइटेड झाले आणि बोलला मम्मा हे किती मोठी फ्रेंच फ्राईज आहे. मग त्यानंतर ना तो त्या फ्रेंच फ्राईज बरोबर मस्त मस्ती केली आणि चांगल्यापैकी त्याने खाल्ला फ्रेंच फ्राईज. काय असतं ना, आम्ही आमच्या मुलाला नेहमी असं बाहेर घेऊन जात असतो, बट काही 2 ते 3 महिन्यापासून त्याला थोडंसं बरं नसल्यामुळे आम्ही त्याला बाहेरचं जे काही जंक फूड असतं ते एकदम बंद करून टाकलेलं आणि आजच तो खातोय. मग आमचा मगरेटा पिझ्झा पण आला आणि बाहेरचं मी जास्ती सॉस वगैरे त्याला देत नाही, बट तरी त्याला खायचं होतं म्हणून मी त्याला थोडंसं दिलं सॉस. तो चांगल्यापैकी मस्त एन्जॉय करून फ्रेंच फ्राईज खाल्लं. मी पण खाल्ली. माई लेकांनी दोघांनी मिळून आम्ही फ्रेंच फ्राईज मस्त संपवलं. खूप 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 एन्जॉय केलं. खूप सारे गप्पाच मारला आम्ही. मी त्याला विचारत होते की आज तू स्कूलमध्ये काय केला, स्कूल डे कसा होता, स्कूलमध्ये कुणी कुणी काय काय बोललं. कारण ना मी दररोजच त्याला विचारते, बिकॉज सगळ्यांनी विचारायला पाहिजे. आणि त्यानंतर आम्ही पिझ्झा खाल्ला आणि आमचा व्लॉग संपला.